पुण्यातल्या केतन अग्रवाल हत्येचं पोलिसांकडून सीन रिक्रिएशन। मध्यरात्री सिया आणि चेतनला लोहगडवरती नेलं। सियाच्या आई वडिलांची भावाची ही पोलिसांकडून चौकशी। आरोपी सिया आणि चेतनचा आणखी एक व्हिडिओ समोर। पुण्यामध्ये क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते सिया आणि चेतन। आरोपी चेतन चौधरी क्रिकेटपटू असल्याची माहिती। मयंक लोहार हत्या प्रकरणी मोठी अपडेट। एकूण 12 जणांचे नोंदवले जबाब। हत्येसाठी वापरलेला चाकू अद्यापही गायबच। सीएसएमटी परिसरामध्ये तरुणाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न। हातामध्ये कोयता घेऊन माथे फिरवून मारण्याची धमकी। कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। राज्यात आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार। हवामान विभागाकडून पुढचे 6 दिवस येलो अलर्ट। मध्य महाराष्ट्रासह कोकणामध्ये सुद्धा पावसाचा जोर अधिकच होणार। एल निनोचा मुकाबला करण्यासाठी कृती दल। मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। शिक्षक पात्रता चाचणी फसली। परीक्षेच्या आधीच टीईटीचा पेपर फुटला। आज होणारी परीक्षा रद्द। उद्धव ठाकरेंची आज मराठवाड्यातली फुटीर खासदारांच्या जिल्ह्यामध्ये सभा। संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकरांच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ थडाडणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई उपनगरांचा दौरा करणार। राज ठाकरेंच्या हस्ते 2 शाखांचं उद्घाटन। खासदार संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात राज ठाकरेंचा दौरा। नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातला फेरबदल पुढच्या आठवड्यात शक्य। महाराष्ट्रातल्या 2 जणांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची सूत्रांची माहिती। देशाला नवा अर्थमंत्री मिळणार सुद्धा असल्याचं केलं अधोरेखित। देवाभाऊ टॅक्सी आता होणार नमो टॅक्सी। द एन्काउंटर विथ वृषाली कदम या कार्यक्रमात दरेकरांचा गौप्यस्फोट। वादानंतर टॅक्सी सेवेचं नाव बदलण्याचा निर्णय। शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा कथित व्हिडिओ समोर। क्षीरसागर टक्केवारीतून पैसे मागत असल्याचा आरोप। उभाटाचे माजी जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवलेंनी व्हिडिओ आणला समोर। मोहरमच्या मिरवणुकीमध्ये उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या। 30,000 मुंबईकरांचा जीव घ्यायचा होता। आरोपी फय्याज निसार हुसेन प्रेमजीचा कट उधळला। भिवंडी तालुक्यातील निंबवलीमध्ये अग्नितांडव। टायर गोदाम आणि लाकडाच्या वखारीला लागली आग। 7 ते 8 गोदामं आगीच्या भक्षस्थानी। भविष्य निर्वाह निधीचे आता एटीएम कार्ड। पीएफची 75% रक्कम एटीएम मधून काढता येणार। जुलैपासून मिळणार सुविधा। पश्चिम आशियामध्ये पुन्हा युद्ध भडकलं। होर्मुझची सामुद्रधुनी परिसरामध्ये अमेरिकेचे हवाई हल्ले। अमेरिकेच्या हवाई आक्रमणानंतर इराणचा पलटवार। पाकिस्तानातील कराचीमध्ये दहशतवादी हल्ला। पॅरामिलिटरी हेडक्वार्टरवरील हल्ल्यामध्ये 4 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू। पाक लष्कराच्या प्रत्युत्तरामध्ये 6 अतिरेकी ठार। व्हेनेझुएलामध्ये पुन्हा एकदा भूकंप। आतापर्यंत 920 जण ठार। 3,300 जखमी तर 51,000 बेपत्ता। भूकंपांची तीव्रता 4.9 रिश्टर स्केलवर। T20 महिला विश्वचषकामध्ये आज भारताची लढत बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी। सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला विजय आवश्यक। भारत विरुद्ध आयर्लंडमध्ये दुसरा T20 सामना। निर्णायक सामन्यामध्ये टीम इंडियाच्या अस्तित्वाची लढाई। 2 सामन्यांच्या मालिकेमध्ये आयर्लंडची 1-0 आघाडी।